देवमाणूसमधला अध्याय. पुढील प्रोममध्ये जेव्हा लालीला कळतं की गोपाळ आर्यासोबत गेला आहे, तेव्हा लालीची लाई होते. ती आता मुकुट बाजूला फेकते आणि तिथून बाहेर पडते आणि म्हणते, हे आणि आर्या कुठं गेलं असतील. आज काही झालं तरी मी त्या आर्याला सोडणार नाही. घरी नाही म्हणजे नक्कीच दुकानावर असणार. आता ती दुकानावर जाते आणि खिडकीतून हळूच बघते तर लालीसमोर जे काही दृश्य येतं त्यामुळे लालीच्या डोळ्यातून घळाघळ पाणी वाहत असतं. आर्या मात्र गोपाळच्या प्रेमामध्ये पूर्ण डुबून गेलेली असते आणि म्हणते, गोपाळजी, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तुम्ही लालीताईला त्यांच्या प्रियकराकडं लवकरात लवकर पाठवा. माझा तुमच्यावर लय जीव जाडलाय. तिचे हे बोलणं ऐकून गोपाळला खूप टेन्शन येतं आणि त्यासोबत राग. पण आर्याचे पैसे पाहिजेत म्हणून गोपाळ तिला मिठी मारतो आणि म्हणतो, आर्या, मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तू काळजी करू नको, सगळं तुझ्या मनासारखं होईल. आर्या म्हणते, खरंच गोपाळजी? गोपाळ म्हणतो, पण तुझा दादा? आर्या म्हणते, मी त्याला समजवेल आणि मला माहिती आहे माझ्या सुखासाठी तो काही पण करायला तयार होईल. देवीसिंग विचारतो, नाही तयार झाला तर? आर्या म्हणते, काही पण असू दे, पण आता मला तुमच्याशी लग्न करायचं म्हणजे करायचं आणि इथपर्यंत आल्यानंतर मी माघारी नाही फिरू शकत. गोपाळ मनात म्हणतो, हिला पण संपावंच लागणार. आता दोघं पण बाहेर येतात आणि समोर बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. लाली समोर अगदी तोऱ्यात उभी असते. आर्या तिच्या हाताकडे बघत म्हणते, रक्त? लाली म्हणते, खून करून आले मी. हे आधीचे सगळे खून मीच केलेत. तुझं नशीब चांगलं म्हणून तू थोडक्यात वाचलीस. मी तुला पहिलेच सांगितलं होतं, माझ्या नवऱ्यावर माझं खूप प्रेम आहे आणि मी त्याला कुणासोबतही वाटू शकत नाही. आणि तू काय केलं? माझा अख्खा नवराच पळवलास. लाली आता आर्याला बोलण्यात गुंतवते आणि शेजारच्या टेबलवरची कात्री उचलून तिच्यावर वार करते. आता आर्या पटकन मध्ये हात घालते. पण आता बघूया आर्या स्वतःला वाचवते की गोपाळ तिला वाचवतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.